फटाका फटाका म्हणल्यावर काय जितणार आहे काय पोरगी? खरं बोललं की कसं झोंबते. आई श्याम, मी म्हणू लागले पोराला काही म्हणू नका म्हणून. श्याम, ए श्याम, आता तसं करू नये माय. ये बरं बाहेर. अय श्यामा, अरे कशाला लोक गोळा करायला लागलाय ना बाहेर? ए बाळा, ए अरे बाहेर ये बघ कोण अरे. बापा तुटेल का रे हात दोस्तीचा? नाही 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 नाही, ही दोस्ती तुटायची नाही. आता लेकराला काय आडा नाही ठेवायचं होतं का आपल्या? अहो शिकून तरी कोणते दिवे लावले? हा सुमन ऐकून तरी करूच ना काहीतरी आपण. हे बघ आता काही शक्य नाहीये, लग्न ठरलंय माझं. बाबा तुम्ही असं बाबा म्हणून कुणी काही विचारलं तर सांगत बसू नका. मी कशाला काय म्हणू? आणि गाडी दमान चालवा, रस्ता खराब आहे. दमान जा. नांदेडला काय झालं? रातभर ताप आहे पोराला, दवाखान्यात घेऊन चालले. चांगल्या दवाखान्यात दाखवा मग. हा येते मी. हो ये. एवढा का ग? लागतंय मला. माईवरच गेलीस. माई बी अशीच होती अजात, म्हणून गेली देवा घरी. सुधरा जरा. तुम्ही तुमचे काम करा ना. कुठं आहे बापले का दौरा? कुठं नाही, ते रातच्याला मुतखडाला उठालाय, जाऊन येऊ म्हणलं. बरोबर, नांदेडला दाखवा म्हणलं. अरे मायला काय तुझ्या माग लागलं सका? आपल्या हातात कुठं आहे मामा ते? हा अरे माता दुश्मना त्या नशिबात येऊ नये बघ असं. यो काय बुवा? याला दाखव दवाखान्यात. गुन्या उगा झटापटा करू नको त्याला. अहो तुम्हाला याला हुशार करायचं माहित नाही वाटाले वहिनी. अहो अशी खटपट केल्याशिवाय कसं हुशार होईल होते? काय गुन्हा कस काय येणं केलं? तात्या त्याच्यासाठी पोरीचे फोटो आणलो. बघू. हा बघू की पोरगी जरा जाडच आहे की हो. मस्त आहे की हो. तुला तर काय बी मस्तच वाटतंय रे. अरे तुला सांगतो महाग मी बी पोरगी बघली होती. लावतो सोयऱ्याला फोन. हॅलो. हा ते काय झालं रे सोयऱ्याचे? कोणता सोयरा? ते महाग ते सूरजला बघा आलते ना. हा त्याचं काय? नाही ते आपल्या बंड्याचा काय विषय निघला होता. अहो तात्या तुमचं पोरग येडा आहे म्हणून त्याला कोणतरी सांगले. बर बर जाऊ दे. नाही तर नाही. अरे लई स्थळ येते पोरासाठी. आपलं पोरग हुशार आहे. ठेव. काय म्हणते तात्या सोयरी? ती परवडणार आपल्याला. हुंडा कमी म्हणाली. बर ती फोटो देऊन जाय मला. तुम्हाला व्हॉट्सअप करतो. हा काय म्हणली केली बघा तुम्हाला. तर मी काय म्हणलं तात्या, याच असं 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 लहानपणापासून पाहतो. अहो याच्या मागचा इतिहास काय हो? काय नाही. हो सांगा की त्याला. आपलाच माणूस आहे की सांगा. नको. मीच सांग. अरे ते लहान होतं ना तेव्हा माझ्या संग यायचं ते कापूस वेचायला माग माग. मी कापूस वेचायला जायचे आणि हे मागेचे ते लुंगस गुचत बसायचं आणि लागली सवय तशीच. मग याच्यासाठी काहीतरी उपाय केला असेल की? उपाय बर एक नाही असे 1000 उपाय केले मी ह्याच्यासाठी, तरी ह्याच्यात काहीच फरक पडला नाही. ह्याची अंग धक्करायची बिमारी कमी व्हावा म्हणून त्याच्या हातात टेप घातला आणि ह्याला टेलरचा धंदा बी टाकून दिला. पण ही
बिद्दी सीझन मला अगोदरच एका माणसाचे 4-4 वेळेस माप घ्या. बरं मापाचं जाऊ द्या, माप घेतले तर घेतले 4-4 वेळेस. कपडे बी शिवायचे म्हणलं की एका ड्रेसचा महिनाभर माप घ्यायला. माणसं तरी काय करतील, त्याचा ड्रेस शिवून द्यायचा की नाही, चक कापून त्या ड्रेसचा किंवा. अहो माग 4-5 माणसानं ह्याच्या कमरेत लाता घातल्या. ते माणसं मयाकडे आले, तात्या हो म्हणून ते माणसं गुन्ह्यानं गेले. काय मग पडला धंदा बंद. आता बसलोय घरी, परत तेच चालू आहे अंग काय. असं आहे पाहिजे सगळं. तर मी काय म्हणालो, फोटो जे तुम्हाला मी व्हॉट्सअपला आता दिलाय पाठवून, आपल्या जातीचं त्या गावात एकच घर आहे. त्याच्यामुळे जरा विचार करा आणि मला काय आहे ते कळवा. मग चला येतो मी. वहिनी येतो. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. हे घे, पाण्यामध्ये घ्यायचं नाही तर गरम चहा मध्ये घ्यायचं. सकाळ आणि संध्याकाळ. डोसको जागेवर येईल का? डोसक काय पोरगी जाग्यावर येईल. हा बरं, हे कोणासाठी? कोणासाठी? अरे याचं लग्न आहे, माझं नाही. अबे मग पहिलेच सांगायचं ना. अलीकडे रे, अलीकडे दे त्याला. बाबा मग जरी लग्न 4-5 दिवसात जमलं नाही ना मग बघा. अबे जास्त बोंबलू नको, 2 टाइम ते घे, चांगलं तेवढं करायचं. चला 500 रुपये काढा. 500? हा हो कमी घ्या की थोडी. 500 रुपये द्या, लग्नाचा विषय आहे. दादा सुद्धा वाटला काय? निघा. एवढे ले बाबा कसे? अबे लग्नाचा विषय आहे म्हणून सांगलो. चल चल बाबा चल. गरम पाणी, होय होय गरम पाणी. आणि हे सगळं तुम्हाला आता सांगायला सुरजा, त्या पम्याच्या तर. राम मिटलं ना आता सगळं. आता काय? अरे मग मिटलं ना सगळं, झालं ना तिचं लग्न. मग काय म्हणून त्यानं तुला. सुरजा आता खरंच काय नाही ना तुमचं? नाही रे. मग तरी तो वाटायला काय गेला काय माहित. शेतातून येत असताना अचानक राम त्यानं शेवटी तुझ्यामुळं माझ्या बहिणीचं असं काहीतरी म्हणत होत आणि तितक्यात तिचा बाप आला आणि त्याला काढून दिलं. मग तिचा बाप काही म्हणला नाही का तुला? नाही, पम्याला काढून दिलं, मला काय बोलला नाही. राम काहीतरी करून तिच्यासोबत मग बोलणं करून दे, काहीतरी करणार राम. अरे आता लग्न झाले तिचं, तिच्या संसारात खुश आहे ती, आणि आता बोलून काय होणार? असंच कशी आहे काही नाही पत्ता घ्यावा म्हणलो जरा. अरे तू काय पत्ता घेणार आहे? मस्त आहे ती, तू तुझं बघ. स्वतःच्या मायबापाकडे लक्ष घाल जरा. तसे तुला सांगायची गरज पडू नये, पण काय करणार, गांडू दोष आहेस तू. त्यामुळे चुकलं तर तुला समजून सांगावं लागतं. आणि तो मायबाप जर तुला समजून सांगत नसले तरी तो कानाखाली मारून तुला समजून सांगायचा हक आहे महत्वावर. लहानपणी शाळेत असताना एका ताटात जेवलो रे आपण भावासारखे, आणि आता जर तो वाटोळ होत असेल तर ते मला सहन नाही होणार. काळजी घे.